रामायणामध्ये बालकांड आहे आणि कृष्ण चरित्रामध्ये बाळ क्रीडा आहे. घुमला गजारा भाळी ज्ञानराज माझी माऊली. प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला आपली सोय कशी लागेल याची काळजी असते. काही चुकलं नाही. परमार्थ करत असताना सुद्धा तो आपल्या सुखाची सोय बघतो आणि ही मोठी सोय आहे. राहण्याची सोय होईल, झोपण्याकरता 10 लाखाचा पलंग मिळेल, पण झोपेची जर सोय नसेल, झोपायची आहे. काय म्हटलं मी? झोपायची आहे, पण झोप जर जागली नाही तर सोय नाही तर गैरसोय. तसं परमार्थामध्ये 10 अवतार झाले. मत्स्य कूर्म वराह नरसिंह परशुराम राम आणि कृष्ण. पण कृष्ण अवतारामध्ये सर्वसामान्य माणसाला असं वाटलं की आता आपली सोय झाली, आणि हे महत्वाचं आहे बरं का. इथे बसण्याची सोय आहे, ऐकण्याची सोय आहे, आणि कळतंय ही सोय आहे. सांगणं जर कळलं नाही तर माणसं उद्यापासून येणार नाहीत. उलट हेच म्हणतील की बाबा महाराज विद्वान आहेत पण कळत काही नाही. म्हणजे शेवटी बसण्याची सोय पाहिजे, ऐकण्याची सोय पाहिजे, कळण्याची सोय पाहिजे, आणि अशी जेव्हा सोय होते तेव्हा मनुष्य त्या कार्यक्रमामध्ये आणि कोणत्याही याच्यामध्ये भाग घेतो. तसं मत्स्य उपासना निराळ्या पद्धतीने केली जाते. म्हणजे मत्स्य अवतार हो, खाणारे असतील त्या निराळ्या पद्धतीने उपासना करतातच ना त्याची. म्हणजे आत्ता कळलोय तुम्हाला. एक मनुष्य म्हणाला, महाराज आमच्या ताटात तो मत्स्य असल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. पुण्यवान प्राणी आहेस बाबा. म्हणला माझं काही चुकलं का? नाही का? अहो पहिला अवतार आहे. म्हटलं बरोबर आहे, पहिला अवतार आहे, तुझ्यात तो अवतीर्ण होतोय ही काही कमी नसेल. मत्स्य आहे, कूर्म आहे, वराह आहे, नरसिंह आहे, परशुराम आहे, राम आहे, पण सोय कृष्ण अवतारात आहे. हीच कृष्ण अवताराची स्पेशालिटी आहे. हे वर्म आहे याच्यामध्ये. मत्स्य अवतार आहे ठीक आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. पण मला सांगा, ते तुमच्या समोर जर तो मत्स्य आला तर कसं होईल? तो देवाच्या कानात बरा दिसतो, पण ते काही साजिर गोजिर रूप मनोहर नाही. कूर्म आला तर ते देवापुढे बरं दिसतं. असे दात वर आलेलं एखादं डुक्कर आलं तर ते कसं काय होतं? माणसाला ते देवाचे अवतार वाटतच नाहीत म्हणून मारतात. कळलं का तुम्हाला? आता देव सर्व ठिकाणी मग त्याच्यात आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. एका माणसाने मध्ये विधान केलं होतं, म्हणजे कधी न खाणाऱ्या माणसाने. ते म्हणाले मी गाई का खाऊ लागलो, गावचं मांस? तर म्हणाले ती गाई मला कधी गोमाता वाटलीच नाही. बरोबर आहे. आता वाटलीच नाही तर त्याच्याबद्दल आपण काही चर्चा करू शकतो का? एखादी गोष्ट काय वाटावी आणि काय नाही याच्याबद्दल काही प्रश्न नाही. मत्स्य कूर्म वराह नरसिंह थोडस एक गोष्वारा सांगतो नाही का? हो, नरसिंह रात्री स्वप्नात आला आणि तुम्हाला जर आडवं मांडीवर घेतलं तर कसं काय वाटेल? नाही, पुणेकर म्हणून काही स्पेअर करणार नाही तुम्हाला तो. तुम्ही तर सांगितलं बाबा अरे आम्ही पुणेकर आहोत, तो म्हणेल मला माहित नाही, माझा अवतार पाहिजे ना. हो आडवा. अवघडच आहे एकंदर. काय नरसिंह अवतार खरा, पण साजिरे गोजिरे रूप मनोहर नाही. नाही नाही वामन अवतार. आता तो बुटका. पुष्कळशी मुलं नापास केली जातात किंवा पुष्कळशा मुली नापास केल्या जातात, त्या बुटक्या आहेत म्हणून. काय फारच बुटकी आहे बा, फारच बुटका आहे बा. म्हणजे बटू ठीक आहे, अवतार देवाचा आहे, त्याच्याबद्दल काही वाद करण्याचं कारण. राम अवतार, परशुराम अवतार एकांगी अवतार आहे. क्षत्रियांना संपवलं,
म्हणजे आता देव म्हटल्यानंतर सर्व ठिकाणी देवत्व पाहावं याचा अर्थ हे सगळे अंश अवतार आहेत. कुठेतरी 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 काहीतरी कमी जास्ती आहे. राम अवतारी आहेच बरं का, पण राम हा शेवटी मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत मर्यादा सांभाळावी लागली म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. पण शेवटी अमर्याद पुरुषोत्तम हा कृष्ण आहे. बस इथे आपण आलो, जास्तीची किस्सा करत नाही. अमर्याद म्हणजे सर्वांगाने एक परिपूर्ण दर्शन. दिसायला सुंदर, असायला सुंदर, बोलायला गोड, संसारिक, मोठा संसार, पुन्हा काही साधा सुद्धा संसार नाही. 16,108 बायकांचा संसार. गंमत म्हणून ऐकायचं. एकाने मला विचारलं, बाबा महाराज हे 16,108 बायका कशा असू शकतात? म्हटलं लौकिक उत्तर देऊ का? मला तर तो त्या कारणामुळेच देव वाटला. हे मागे सांगितलं होतं मी तुम्हाला की आपल्याला साधी एक बायको सांभाळता येत नाही आणि जो 16,108 सांगतो, इथे देव मानायला पाहिजे की नाही? काय अशोकराव, हो एक सांभाळणं किती अवघड आहे जीवनामध्ये. काय इतकी साधी गोष्ट आहे का? हा, तिने 2 साड्या मागितल्या तर आपल्या कपाळाला आट्या उठतात. एक घेऊन दिली परवाना आत्ता, पुन्हा मग 16,108. वाटलं मला म्हणाला अजून दुसरं काही उत्तर आहे का? 16,108 बायका कशा असू शकतात? म्हटलं का तुला सुद्धा असू शकतात? मला म्हणाला बाबा महाराज काहीतरी सांगू नका. म्हटलं तू केला नसशील पण आतापर्यंत 16,108 तुझ्या मनात नाही का आल्या? मला म्हणाला बाबा महाराज कधी वर्मावर बोट ठेवलं. सांग की म्हटलं लहानपणापासूनची यादी काढ. तो देव असल्या कारणाने 16,108 केल्या, पण तुझ्या मनात 16,108 आल्या नाहीत का? बेरीज केली असेल तर कदाचित आणखीन 1700 पूर्ण झाला असता. 17,000 आकडा. तेव्हा ह्या चर्चा करण्यापेक्षा त्याचं विशेषत्व, त्याचं देवत्व, अमर्याद पुरुषोत्तम बरं का, उत्कृष्ट प्रवचनकार. राम अवतारामध्ये योग वाशिष्ठ ऐकला आणि कृष्ण अवतारामध्ये गीता सांगितली आणि भागवती सांगितलं. 11 स्कंद आणि असा अलौकिक अवतार. आणि एक लक्षात ठेवा, कृष्णाला सोडून सर्व लोक परलोका करता जगतात. चला थोडासा विषय मांडतो. मग तो कोणी असू दे, मोक्षाकरता जगतो, जगण्याकरता जगत नाही. आहे त्या जीवनातला आनंद भोगत नाही. इथे जे काही करतो ते वर जाण्याकरता. परमार्थ कशा करता? नाही का? परमार्थ कशा करता? जप तप ध्यान कशा करता? इथल्या लोका करता का परलोका करता? नाही म्हणाला मेल्यानंतर सद्गती मिळाली पाहिजे. आपली सुद्धा माणसं मेल्यानंतर प्रार्थना करतात, त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळो. गुरुजी मला नाही कळलं बरं का, प्रवचन झालं समजून सांगा. नाही म्हणजे मृत आत्मा हा शब्द मला अजून कळला नाही. आत्मा जर नित्य आहे, अखंड आहे, अविनाशी आहे, तर तो कोणत्याही परिस्थितीत अविनाशीच आहे ना. मृत आत्मा कसा? आणि आत्मा जर मृत झाला तर शांती मिळण्याचा प्रश्नच नाही. शांती आपोआपच आहे की, कारण का? मृत झाला. म्हणून काही काही शब्द आम्ही परंपरेने वापरतो, याच्यापेक्षा दुसरं काही त्याच्यामध्ये तथ्य असं मला तरी वाटत नाही. आता आणखीन कोणाला काय वाटत असेल तर वाटत असेल. त्यांच्या मृत आत्म्याला शांती मिळो. अरे काय मृत आत्म्याला शांती मिळो? एक लक्षात ठेवा, आत्मा शांतच असतो, अशांत असतो ते आम्ही. आमचा मी पण, आमचा अहंकार आमच्या आड येतो आणि आमच्यामध्ये अशांतता निर्माण होते. आत्मा आहे तो कधी गडबड करतच नाही. बघा आत्मा आहे तिथेच आहे, आलं का लक्षात? आहे तिथेच आहे, त्याच्यात कधी गडबड नाही. गडबड आमच्या मानसिक अवस्थेत आहे, मनामध्ये गडबड आहे, बुद्धीमध्ये गडबड आहे.
मनामध्ये चंचलत्व आहे, बुद्धीमध्ये ग्राह्य त्याज्य होय नाही असावं नसावं ही गडबड चालू आहे. बाकी आत्मसत्ता आहे तिथे आहे, तिच्यात काही गडबड करायचं काही कारण. म्हणून लक्षात ठेवा, माणसं जी खटपट करतायत, कृष्णाने काय केलं लक्षात आलं का तुम्हाला? इथलं जीवन परिपूर्णतेने भोगलं. हे बघा, माणसांना असं वाटतं इथलं जगणं दुःखदायक आहे. हे विचारसरणी आहे परमार्थातली, अध्यात्मातली. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ आम्ही म्हणतो. संसारात दुःखाचं मूळ आहे आणि या दुःखाच्या मुळातून बाहेर पडण्याकरता परलोक आम्हाला मुक्ती मिळावी, आम्हाला मोक्ष मिळावा, आम्हाला वैकुंठात जाता यावं. आता कोण वरून गेलेलं खाली आलेलं नाही. अमेरिकेला जाऊन आलेले आता लाखो माणसं आहेत. दर महिन्याला जाऊन येणारी आणखीन लाख भेटतील. पण वैकुंठाला जाऊन कोणी खाली आलेला मला तरी भेटलेला नाही, किंवा एखादा कैलासाला जाऊन आलेलाही भेटलेला नाही, किंवा एखादा स्वर्गवासी झालेला पुन्हा इथे आलेला भेटला नाही. लक्षात ठेवा, माणसाने गृहीत धरलं हे सगळं दुःखरूप आहे, याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. एक लक्षात घ्या, सुख दुःखाच्या कल्पना इंडिव्हिज्युअल आहेत. तुम्हाला त्रास देऊन मला दुःख वाटतं, सुख होतं, तुम्हाला दुःख होतं. लहानपणी बघा ना, आपण वर्गामध्ये पुढच्या पोराला चिमटा काढायचा. तसे इथे कुणी नसतील, किंवा एखादी पोरगी मुलगी त्या पुढच्याला बसला हळू चिमटा काढायचा. ते म्हणजे चिमटा काढणारा हसतंय आणि ज्याला चिमटा काढलं ते दुखतंय. एकच कृती एकाला सुख देते, एकाला दुःख देते. माझं बोलणं कळलं? आपल्या घरामध्ये एकाला प्रमोशन मिळालं, दुसऱ्याला दुःख झालं. का म्हणले तुमच्या घरामध्ये ते तुमच्या ह्यांना प्रमोशन मिळालं? चालायचं हो, मिळतच. प्रमोशन काही कुणाला मिळत नाहीत का? काय घराघरामध्ये तर मोठी गंमत असते. काय अहो, तुमच्या परवा जाऊबाई भेटल्या होत्या आम्हाला, गणपतीच्या दर्शनाला आल्या होत्या, तुम्ही दिसला नाही. रांगेतच त्या पुढे मी मागे. अहो काय तुम्हाला सांगू, अगदी सोन्याने हात भरले होते. असं म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला सोन्याच्या बांगड्या केल्या, हे सौते निघून 15 वर्ष झाली. आता तुझ्या पोटात दुखायचं काही कारण आहे का? तिने बांगड्या घातल्या, तिला सुख मिळालं, याला दुःख मिळालं. एकच कृती एकाला सुख देते, एकाला दुःख देते. तेव्हा तुम्ही ठरवा सुख काय दुःख काय ते. जास्ती विषय मला सांगायचा नाही. माणसाला मुक्ती एवढ्या करता पाहिजे असते की या दुःखातून मुक्ती मिळावी. मुक्तीच्या मागे का? जे सर्वजण म्हणतात आम्हाला मुक्त व्हायचंय, आम्हाला मुक्त व्हायचंय. अरे मुक्त कशा करता व्हायचंय? कृष्ण इथे मुक्ती बिक्तीच्या मागे लागलेला नाहीये. तो आनंद भोगतोय, मस्तपैकी आनंद भोगतोय. लक्षात ठेवा, राम अवतारामध्ये कधी खेळ आला नाही, सगळे खेळ कृष्ण अवतारात आलेत. शब्द कळला तुम्हाला? हे बघा, रामायणामध्ये बालकांड आहे आणि कृष्ण चरित्रामध्ये बाळ क्रीडा आहे. तुमच्या लक्षात आलं का? हे आलंच पाहिजे. रामाचं बाळ पण कांडलं गेलं आणि कृष्णाचं बाळ पण असं उमलू दिलं. रामा तू पुन्हा चांगलं काय असं वागून जमायचं नाही. रामा असं करायचं नाही, रामा तसं करायचं नाही. कृष्ण काही नाही, गोठ्यापासून राजवाड्यापर्यंत गाईच्या गोठ्यामध्ये होताच. होता का नाही? होता. गाई राखत होता. हो, गाई राखत होता. खोड्या करत होता. मला नाही वाटत की रामाने कधी कुणाची खोडी काढली असेल. कुठे रामायणात उल्लेख आहे का कुणाच्या की रामा तू खोड्या करू नकोस रे बाबा? रामा हे खोड्या करणं बरोबर नाही. पण कृष्ण चरित्रात आहे, अरे तू खोडी नको करू माझे बाबा वा, तू खोडी नको करू माझे बाबा. हाती घेऊन या काठी
शिकविते श्रीपती, हाती घेवनिया काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खासी का का का, हरी तू खोडी नको करू माझे बाबा बा, तू खोडी नको करू माझे बाबा. अरे बाबा खोड्या करू नकोस. रामाला कधीही कोणी सांगितलं नाही, कारण राम असंच बसायचं. रामाला शिकवलंच होतं, मोठी माणसं आल्याबरोबर नीट बसावं, दर्शन घ्यावं. कृष्णाची सगळी तरास निराळी, नको ते करायचं आणि थापटत बसायचं. जेवढी सध्याच्या मुलामध्ये क्रीडा बघतात तेवढी सगळी कृष्णात होती बरं का. आनंद भोगत होता, आनंद भोगत होता. अहो काय त्या कृष्णाची लीला आहे तुम्हाला सांगू. असं तिथे सगळं झालं आणि ते इतकी जमीन सुंदर होती, मार्बलची पॉलिश केलेली, त्याच्यात त्याचं तोंड दिसू लागलं. दिसल्याबरोबर त्याला वाटलं हे कोण आहे माझ्यापेक्षा सुंदर. तो तिकडून असं करतोय, तेही असं करतोय. आईला विचारते कोण आहे. आता इतका अज्ञानी आहे का अनंतकोट ब्रह्मांड नायक, इतका ज्ञानी आहे का. पण लक्षात ठेवा कृष्णाने असं केलं असंच म्हणावं लागतं. हीच क्रीडा आहे आणि हीच लीला आहे. असा बसला तर लीला नाही. जरा कोणाच्या चिमटा काढ, कोणाच्या खोड्या कर, जाता जाता एखाद्या गवळ्याच्या पोराला टपली मार, एखाद्या गवळणीचा पदर पकड. रामायणात कुठे वाचलंय की रामाने जाताना रस्त्याने कोणा बाईचा पदर पकडला. रामा दशरथनंदन असं बोलणं कळलं का. मी मर्यादा पुरुषोत्तम सांगतोय, ते बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला जर सध्याच्या काळामध्ये कानफाटात खायचे नसेल तर रामासारखे वागा, आणि हाऊस हक असेल तर होऊ द्या पुढे. म्हणून लक्षात ठेवा अनुकरणीय राम आहे, अनुकरणीय राम आहे, पण सुखदुःखाशी सामोरं जाण्याकरता आदर्श कृष्ण आहे. त्यावेळेला रामाचं चरित्र बघावं आणि कृष्णाचं तत्वज्ञान ऐकावं. म्हणून रामाने कधीही तत्वज्ञान सांगितलं नाही. तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत हाच बाबा पडला. रामाने कुठे तत्वज्ञान सांगितलं का नाही. ऐकलं होय गुरु महाराज आपण म्हणाल ते खरं. हा म्हणाला तुम्ही बिमी नाही, मी म्हणेल ते खरं. काय म्हणजे एक लक्षात ठेवा, कृष्णामध्ये देवत्व दिसतं तशी गुंडगिरी सुद्धा दिसते. रामामध्ये आहे का कुठे. मी का सांगतोय तुम्हाला, सर्व अंगाने परिपूर्ण अवतार. म्हणून लक्षात ठेवा मुक्त होण्याच्या भाषा कोण करतो, ज्याला जीवनामध्ये परिपूर्णतेचा आनंद भोगता येत नाही. तो कृष्ण सर्व बाजूने आनंद भोगत होता. लहानपणी काय तुम्हाला सांगू, त्या गायी काय चारायला जायच्या, आनंद काय लुटायचा, लोणी काय चोरायचं. अरे काय चोरायचं. हा रामाला जरी वाटलं असतं की शेजारच्या घरात जावं खावं, बिलकुल जाता आलं नाही. किती बंधन त्या रामाला. यांनी पोरं जमवायची बरं का, पोरं जमवायची, दगड मारायची बरं का, ते लोण्याचे गोळे काढायचे, खायचे, सगळ्याला वाटायचे, वानरांना वाटायचे. काय हौस आहे हो. मग आता मला सांगा, हा लीला पुरुषोत्तम दामोदर, फारच आनंद, फारच आनंद. आणि चरित्रामध्ये इतका गोडवा आहे त्या बरं का, इतका गोडवा आहे, इतकी लीला, इतक्या खोड्या आहेत की सगळ्यांना बघून आनंद वाटतो. की आम्ही एखादा मुलगा खोड्या करायला लागला तरी म्हणतो अगदी कृष्णासारखा आहे बरं का. खोडकर हो खोडकर, फार खोड्या. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, त्या खोड्याचा सुद्धा आई वडिलांना आनंद वाटत असतो. तुम्हाला माहितीच आहे, सगळे संसारिक आहात. 2-4 दिवस ते खोड्या करणारं पोर आजारी पडलं की नाही, मग ती आई असे डोळे, का हो चेहरा उतरला नाही हो, माझा बाबा आता काही करत नाही हो, काय 2 दिवस तापांनी फणफणलाय हो. काय मी म्हटलं काल तो ओरडत होता ना भयंकर खोड्या. अहो नाही हो, ते निराळा आहे.
पण त्याच्या खोड्याने घर भरून आलं, त्याच्या खोड्याने जीवनामध्ये आनंद आला. मी परवाच पंढरपूरला सांगितलं, एका बाईला 10 वर्षांनी पोर झालं बरं का, आणि त्या पोराला घेऊन निघाली देवदर्शनाला पैठणी नेसून, आणि ते पोर नेमकं त्या पैठणीवर गडबड केली. सबन ते भिजलेलं सगळं अमकं तमकं. आता मी संसारिकच, मी बघितलं, हसलो तिकडे बघून ते सगळं. मला म्हणाले बाबा महाराज, मी म्हटलं बाई 8,000ची पैठणी काय झालं? म्हणली बघा ना कसं करून ठेवलं. म्हटलं कसं करून ठेवलं का म्हणतेस? एवढ्या करता नवस केला होतास ना? याजसाठी केला होता 8 तास. 8 तास कशा करता होता? नाही म्हटली महाराज अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यांनी जरी माझं पातळ भरवलं तर त्या भरवण्यात सुद्धा कौतुक आहे. कळलं का? हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. शेजारच्या पोरांनी असं नुसतं ओढली ना पैठणी, चुरगळली ना, वळणच नाही हो. कसलं ते शेजारच्या बाई वळण लावत नाहीत. आणि हिचं केलं तरी असू द्या, यादसाठी केला. कळलं का? कृष्णाच्या खोड्यामध्ये सुद्धा आनंद आहे, एक लीला आहे, एक कौतुक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, इथे प्रत्येकाला असं वाटतं की जीवनामध्ये आनंद भोगावा, आणि आनंद जो तुम्हाला मला मिळणार आहे तो कृष्णाच्या अवतारातच मिळणार आहे. आणि अशा कृष्ण परमात्म्याने लीला करत 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 कृष्ण एका धर्माच्या अधिष्ठानावर आहे. धर्म संस्थापनार्थ मी युगायुगामध्ये अवतार घेतो. पण एक लक्षात आलं का? धर्माच्या उच्चतम पीठावर असून सुद्धा गंभीर नाही, मोठा मजेशीर आहे, मोठा उच्च पदावर आहे. धर्माचं पीठ निर्माण केलं गीतेच्या माध्यमातून. आज हजारो वर्ष, लाखो प्रवचन झाली असतील गीतेवर, पण ती गीता कधी जुनी झाली नाही. एवढा धर्माचा शास्ता झाला, पण एवढा असून सुद्धा गंभीर नाही. उलट अर्जुन गंभीर झाला होता, त्याचं गंभीर पण दुष्ण्या देऊन काढून टाकलं. अरे काय रे तोंड वाकडं करून बसलायस? काय तुझं थोबाड? काय तोंड वाकडे केलेस? उलट धनुष्यबाण घे हातात. आणि एक लक्षात ठेवा, धनुष्यबाण हातात घेण्याकरता गीता सांगितली, खाली ठेवण्याकरता नाही. कशा करता गीता सांगितली? लक्षात ठेवा, कर्म सोडणं हा कृष्णाचा उपदेश नव्हे, तर योग्य पद्धतीने कर्म करणं हाच कृष्णाचा उपदेश आहे. कर्मस्वामी तू कृष्णनाथा, विषयावर येऊ. कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समजता कोणा न करवे अन्यथा, कर्म नियंता श्रीकृष्ण. कर्माचा नियंता श्रीकृष्ण आहे. कोण आहे? लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो, रमण रूपाने जी सत्ता प्रगट होते त्याला राम म्हणावं, आणि कर्म रूपाने जी सत्ता प्रसरण पावते त्याला कृष्ण म्हणावं. म्हणून कर्म कधी टाकता येत, टाकायचा प्रयत्न करू नका, चुकाल. टाकता येतं का? नाही का? सांगे श्रवणी ऐकावे ठेले, के नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले परिमळू नगे, हे नटकेचे जरी काही तरी त्यागिले ते काही, म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. ज्यांनी ज्यांनी प्रकृती धारण केलेली आहे त्याला कर्म कधी टाकता येत नाही. एक पुन्हा अजून दुसऱ्या पद्धतीने सांगतो, कर्माचा त्याग म्हणजे कृष्णाचा त्याग, आणि कृष्णाचा त्याग करता येत नाही म्हणून कर्म कधी टाकता येत नाही. तुम्ही झोपला तरी कर्म चालू आहे ना? थांबलंय का? तुम्ही झोपता, पण आतलं पोटातलं कर्म, अन्न पचन करण्याचं चालूच आहे. ते सांगतायत मी काय करतो तू झोपल्यावर. प्राणापानाची आजोळ भाती, फुंक फुंको न्याहोराती, आणि आटी तसे नेणो किती उदरा माझी. काय सकाळी उठल्याबरोबर पोट साफ झालं की बरं वाटतं, कर्म घडलं रात्रीचं म्हणून. काय हो, काय म्हटलं, काय काही खरं नाही, काय खरं नाही. अरे तू झोपला तरी त्याचं कर्म चालू आहे. तू श्वास घेऊ नकोस, श्वास तोच घेतोय. तुम्ही श्वास घेता काय? काय तुम्ही श्वास घेताय?
उगीच बोलू नका गडबड होईल. श्वास कोण घेतो? नाकातून तुमच्या श्वासोश्वास चालू आहे. प्राणपानाच्या दोडभाती फुंक फुंकोन या होराती अटीतसे नेणो किती उदरा माझी. तुझ्या पोटामध्ये किती आठवून टाकतो बघ. अरे काय कृष्ण किती सांभाळतो. असा हा कृष्ण कर्मरूपाने नित्य प्रगट होणारा कृष्ण म्हणून लक्षात ठेवा. उच्च पदावर असून सुद्धा गंभीर नाही. खोड्या आहेत, दिला आहे. जरा इकडे तिकडे भांडणं रावणं आहे. अगदी लव्ह मॅरेज सुद्धा आहे. आता सांगेन मी तुम्हाला, अजून रुक्मिणी आलेली नाही ना. म्हणून एखाद्या तुमच्या पोरांनी लव्ह मॅरेज केलं तर वाईट वाटण्याचं कारण नाही. आपल्या देवाने तो आदर्श घालून दिलेला आहे. ते म्हणाले हे ऐकण्याकरता आम्ही इथे आलो का? मी तुम्हाला कुठे सांगितलं ऐका म्हणून? महादेव महादेव मी काय तुम्हाला ऐका म्हणून सांगितलं का? तुम्ही ऐकायला आलाय. फक्त मी तुम्हाला कृष्ण काय आहे ते सांगतोय. बघा आहे का नाही? रामाचं ते बघणं बिघणं सगळं बित्सर. तो पण आणि ते बाण आणि ते मग जाणं मागणं घालणं. इथे मागणं घालणं बिलणं काही नाही. आणि पळवली ती इथून तिथून नाही, देवळातून. समथिंग युनिक. एका शब्दात सांगू का? या जगातलं युनिक फीचर्स म्हणजे कृष्ण. युनिक, अलग लक्षात. हो, कुणाला पटू दे, कुणाला न पटू दे, कुणी मानू दे, कुणी न मानू दे, कुणी देव म्हणू दे, कुणी न म्हणू दे. चोर, जार, शिखामणी. विष्णू सहस्त्रनामातली पुढची नामावळी आहे बरं का. कृष्णाची स्तुती करताना सगळे म्हणतात विष्णू सहस्त्रनाम. आता हे चोर, जार, शिखामणी हे कुठलं सहस्त्रनाम? हे सुद्धा सहस्त्रनामाच्या पुढचं आहे. तुम्हाला माहिती नाही, ज्यांनी हे चोर, जार, शिखामणी म्हटलं त्याला सुद्धा सुदर्शन चक्र टाकलं आणि त्याची ज्योत यांच्या तोंडात गेली, आपल्यात मिळवून टाकलं. काय कृष्ण या शिशुपाल. शिशुपाल आहे की नाही? किती शिव्या दिल्या? अशी सभा भरली, 100 शिव्या दिल्या. 100 शिव्या दिल्यानंतर टाकल्याबरोबर त्यालाही मुक्ती दिली, त्यालाही मुक्ती दिली. असा म्हणला नाही की यांना मला. मग मला असं वाटलं कृष्णा हे विष्णू सहस्त्रनाम गाणारे नीट सगळं प्रद्युम्ना यनमा, अमक्या यनमा, तमक्या यनमा, त्यालाही तू काय देतोस माहिती नाही, पण शिव्या देणाऱ्याला मात्र तू मुक्ती. जीवनामध्ये माणसाच्या कुठे नाही कुठेतरी मल आहे आणि कोणाचा नाही कोणाच तरी अमल आहे. 2 शब्द कळले का? कशाचा नाही कशाचा तरी मल जीवनाला चिकटलेला आहे आणि कुणाच्या तरी अंमलाखाली आपण वावरतो. घरातले असतील, बाहेरचे असतील, नाही तर आतले असतील, पण अंमल आहे. आणि अंमल आहे म्हणून अंमल नाही, नाही का? कुठेतरी चित्त साधा का होईना पण कुठे नाही कुठेतरी डाग आहे. हे मान्य करायला पाहिजे. साधू असू दे, संत असू दे, कोणी असू दे, पण जीवनाचा सुद्धा डाग हा एक भागच आहे, नाही का? धोब्याकडे कपडा गेल्यानंतर पुन्हा ओळखता यावा म्हणून तो त्याला काळा डाग करतो. म्हणजे आपण धुवायला द्यावं आणि त्याने अशी खूण करावी की फाटला तरी डाग जाऊ नये. ही सुद्धा गंमत आहे, नाही का? म्हणून मोठ्या मोठ्या लॉन्ड्रीमध्ये एक दुसरं चिंदूक जोडतात आणि त्याच्यावर नंबर घालतात, पण डाग येतोच. तसं कुणावर कामाचा डाग आहे, क्रोधाचा डाग आहे, विषयाचा डाग आहे. डाग तर आहेच आहे, कुठे नाही कुठेतरी आहेच आहे. सत्तेच्या अहंकाराचा डाग आहे. इथे व्याख्या कशी आहे? विद्येचा सुद्धा डाग असतो बरं का.
विद्येचा सुद्धा मल चढतो. जेव्हा विद्येचं रूपांतर अहंकारात होतं, मदामध्ये होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, लाटण्याईसा न लवे आणि पाथर जेवी न द्रवे. लाटणं जसं वाकत नाही तसं ज्ञानाचा अहंकार झाल्यानंतर तो सुद्धा लवकर वाकत नाही. विद्येचा मद आहे, तारुण्याचा मद आहे, पैशाचा मद आहे, अधिकाराचा मद आहे. हे 4 मद मोठे आहेत. तर का कुणाला विद्येचा मद असतो, कुणाला असं वाटतं माझ्यासारखा शिकलेला कोणी नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा पाहायला मिळतं, वडिलापेक्षा मुलं जास्ती शिकली तर ते वडिलाला दाब देतात. तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही कुठे शाळेत घेतला, पण मूर्खा मीच घातला ना शाळेत तुला. काय पोरं म्हणतात, तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही कुठे शाळेत गेला काय. अरे शाळेत गेलो नाही मी, हे मला कळलं, पण तुला शाळेत घालायचं हे मला कळलं म्हणून तू बोलतोयस नाही. तेव्हा एवढं लक्षात घ्या, काही विद्येचा मद आहे आणि तो मद हा मळ आहे बरं का. काही तारुण्याचा मद आहे, तो असतो. एखादी व्यक्ती तरुण असते, ताकद असते, मग त्याला असं वाटतं आता काही नाही आपल्याला कमी, आपण कोणालाही मागे सारू. कालांतराने कमी झाल्यानंतर कळतं, मग तो सांगतो लहानपणी आम्ही झाडावर चढत होतो, आता पलंगाच्या खाली सुद्धा उतरता येत नाही. नाही, पलंगावर चढून बसणं सोडून द्या, पलंगावर निजवण्याकरता 2 माणसांनी धरून त्याला आडवा करावा लागतो, ते शेवटी न्यायतोपर्यंत. कशाचा तारुण्याचा मद, कशाचा शिक्षणाचा मद, कशाचा पैशाचा मद. एक लक्षात ठेवा, पैसा ही गरज आहे जरूर, त्याच्याबद्दल काही 2 मतं असण्याचं काही कारण नाही आहे. गरज म्हणून पहा, त्याचा मद येऊन देऊ नका. तो मद केव्हा उतरेल सांगता येत नाही. मोठे मोठे पैसेवाले सुद्धा संपले तर तुमच्या आमच्यासारखे काय आहे. म्हणून इथे शब्द जो वापरलाय, दुसरा अजून एक मद आहे अधिकाराचा, नाही का. हे जे नोकरदार मंडळी आहेत ते बघावं, कलेक्टर असू दे कोणी असू दे, अधिकार असतात तिथपर्यंत माणसं विचारतात. अधिकार उतरल्यानंतर ना, जर यांनी खालच्यानं छळला असेल ना, तो आला बघ समोरून, तिकडून चल, तो म्हणतो ओ वामनराव इकडे, काही बघितलं नाही का मला. नाही म्हणाले, काय साहेब नाही बघितलं. पुन्हा बघण्यासारखा वागला नाहीस तर माणसं कशी बघतील. जेव्हा हाताखाली माणसं काम करत होती तेव्हा कुत्र्यासारखा कशी माणसं बघतील. तेव्हा अधिकार संपल्यानंतर कोणी कोणाला सलाम सुद्धा करत नाही. ते शेवटचं जे असतं की नाही, निरोप समारंभ, त्याच्या इतका खोटा समारंभ दुसरा नाही. अगदी नंबर 1चा खोटा समारंभ. त्याला एखाद्या घड्याळ वेळात द्यायचं, हार बीर घालायचं, असा साहेब झाला नाही. इथे सगळे इतके का असतायत, तसे हार सगळ्यांनी घेतलेत बरेच लोकांनी. काय म्हणतात साहेब, आता तुम्ही गेल्यावर ऑफिसचं काय होणार आहे. अरे भले भले गेले, तिथे राहिले नाही तर साहेब गेल्यानंतर काय होणार आहे. गेल्यानंतर म्हणतो वरून वशूला लावून 2 वर्ष वर सरकवलं, माझं प्रमोशन थांबलं, गेला तो बरा झाला. अवघड आहे. सत्तेचा मद किती दिवस टिकतो. मी हे का मांडलं तुमच्या समोर, एक शब्द वापरला मी, अमलात्मा परमहंस सुखदेव. अशांच्या मुखातूनच, जे मुख पवित्र आहे, जे अंतःकरण पवित्र आहे, जे हृदय प्रेमाने विभोर झालेलं आहे, अशा मुखातूनच कृष्ण कथा ऐकावी. आणि पहिली कथा शुक महामुनींनी सांगितली. वैशिष्ट्य आहे बरं का शुक महामुनींचं. असं सांगतात 12 वर्ष आईच्या पोटात होते, लवकर बाहेर येईनात, आणि आले ते एकदम पळून गेले, उघडेच्या उघडे निघून गेले. मग
शुक महामुनी आपले त्यांचे वडील व्यास त्यांच्या मागे लागले. अरे शुका, अरे शुका, अरे शुका, अरे शुका, अरे शुका. व्यास बादरायण व्यास, व्यासो नारायण. केवढा मोठी व्यक्तिमत्व. म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिनी, या कारणे म्हणिपे पाही व्यास उचिष्ट जगत्रय. सर्व जगातला परमार्थ जे ग्रंथ आहेत व्यासांचं उचिष्ट आहे. असा बाप मागे लागलाय. हे असंच असतं सध्याच्या काळात. पोरं पुढे पडतात आणि बाप मागे लागतात. वाईट वाटून घेऊ नका. पोरांच्या मागे पळताना व्यासांचं स्मरण करावं. काय म्हटलं मी? कोणाचं स्मरण करावं? व्यासांचं स्मरण करावं. पण मला एकच पुढच्या पोरांना सांगायचं आहे की व्यासांचा शुक निघाला जसा, त्याच्या 1 अंश जरी तुम्ही निघाला तरी आमचं पळणं सार्थकी लागेल. नाही का? काय म्हटलं मी? म्हणजे अगदी व्यासासारखी कथा करायला नको आहे. सर्व संग परित्याग करायला नको आहे. जो संसार करताय तो सुद्धा सच्चिल सात्विकपणाने केला तरी पुष्कळ झालं. अटके पार झेंडा लागला म्हणायचा. आणि पळतायत शुक महामुनी आणि त्यांच्या मागे व्यास लागले. अरे शुका थांब, अरे शुका थांब. शुका म्हटल्याबरोबर अहो पृथ्वी ओ देऊ लागली. ओ झाड ओ देऊ लागली. ओ. आणि पुढे एका नदीवर स्त्रिया आंघोळ करत होत्या. आता आंघोळ करताना काही विशेष वस्त्र अंगावर नव्हते. शुकदेव पळत गेले आणि त्याच्या मागून व्यास आले. व्यास आलेले बघितल्यावर त्या बायका पटकन उठल्या. ती लुगडी बिगडी अशी बसल्या. व्यासांना इन्सल्ट वाटला तो की तरुण पोराला बघून लाजत नाही तर मला म्हाताऱ्याला बघून लाजतं. इंटरेस्टिंग आहे नाही का? काय व्यासांना तो मोठा अपमान वाटला की हा तरुण पोरगा निघालाय त्यांच्या अंगावर, त्याला लाजायला पाहिजे होतं. माझ्यासारख्या म्हाताऱ्याला काय लाजायचं? म्हणजे त्यांना काही ते आवरलं नाही. थांबले. का म्हणाले? माझा मुलगा आता गेला तरुण, त्याच्याकडे बघून तुम्ही लुगडं सुद्धा अंगावर घेतलं नाही. जसं होतं तसं तुम्ही आंघोळ करत होता आणि माझ्यासारख्या वयोवृद्ध म्हाताऱ्याला बघून तुम्ही पदर विदर घेता. हे काय भानगड आहे? ते म्हणाले महाराज माफ करा. तुम्ही हंस आहात, ते परमहंस आहेत. नीट लक्ष देऊ नाही का? काय सांगितलं? तुमचे चिरंजीव परमहंस आहेत, तुम्ही हंस आहात. व्यास म्हणले म्हणजे? अहो म्हणाले हंसाचं काय असतं? दुधामध्ये चोच टाकल्यानंतर पाणी एका बाजूला होतं आणि दूध एका बाजूला होतं. हे परमहंस असल्या कारणाने दृष्टी एकरूप झालेली आहे. तिथे स्त्री पुरुष हा भेद नाही. तुमच्यात भेद आहे म्हणून तुम्ही हंस आणि त्यांच्यात भेद नाही म्हणून ते परमहंस. आई बसा खाली. आई खाली बसा. बोलणं लक्षात आलं का माझं? काय म्हटलं? हंस आणि परमहंस. का? तुम्ही जो प्रश्न विचारला की माझ्याकडे बघून पदर का घेतले, हा प्रश्न त्यांनी विचारला नाही. कारण त्यांच्या नजरेतली स्त्री संपलेली होती. त्यांच्या नजरेतला पुरुष संपलेला होता. ब्रह्मरूप प्रतीती होती. आणि तुम्ही हंसात चोच टाकली की एका बाजूला पाणी, एका बाजूला जगत आणि एका बाजूला ब्रह्म, असे 2 भाग झाले. तिथे 2 भाग नाही, सगळे एक रूप आहे. व्यास म्हणाले हेही खरा अर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, हंस व्हा तुम्ही, मोत्याचा चारा मिळेल. पण परमहंस असेल तर कृष्ण सखा भेटेल. म्हणून 2 अर्थ लक्षात घ्या, हंस आणि परमहंस. आणि मग व्यासांना सुद्धा आश्चर्य वाटलं. खरंच आहे म्हणाले. मुलीनो,
माझ्या गुरु आहात तुम्ही. खरंच आहे, माझ्या नजरेतली स्त्री गेली नाही. माझ्या नजरेतली स्त्री गेली नाही आणि माझ्या मुलाच्या नजरेमध्ये स्त्रीच नाही, परमहंस आहे. परमहंस आहे, कुठे विकार नाही. मंडळी, या कथा मोठ्या आहेत, अलौकिक आहेत. याच्यातलं आपल्याला किती जमेल मला माहिती नाही, पण जमण्याकरता वाटचाल सुरू करायला काही हरकत नाही. माझं बोलणं कळलं ना? कदाचित मुक्काम 1,00,000 किलोमीटरचा असेल, 2,00,000 किलोमीटरचा असेल, पण या जन्मी जर वाटचाल सुरू केली तर अनेक जन्मानंतर तिथे आपल्याला नक्की पोचता येईल. जाणून तरी घ्या कुठे पोचायचंय. जाणून तरी घ्या की आपल्याला चालायचंय. जाणून तरी घ्या की आहे तो मुक्काम नाही, आहे ती वेटिंग रूम आहे, घर नाही. हे जाणून तरी घ्या. तुम्ही वेटिंग रूमलाच घर करून बसलाय. हो, वेटिंग रूमला घर केलंय तुम्ही. आता त्याला आम्ही तरी काय करावं? वेटिंग म्हणजे यू हॅव टू वेट फॉर सम पर्टिक्युलर टाइम. काय घरामध्ये तुम्हाला कोणी विचारतं का किती दिवस राहणार आहात? असं कधी विचारतं घरामध्ये? घरामध्ये विचारण्याचा प्रश्न येतो. म्हणला विचारतोस काय? म्हणला घर माझं आहे, काय मी इथे राहणार आहे. हॉटेलमध्ये विचारतात गेल्याबरोबर, वेटिंग रूमच आहे ती. किती दिवसाचं बुकिंग? 2 दिवसाचं असेल तर जमेल, कारण त्याच्या पुढे फुल आहे. काय तसं नीट लक्षात घ्या. तुमचं सुद्धा वरून बुकिंग झालेलं आहे, इतक्या दिवस इथे थांबायचं. त्याच्या पुढे एक क्षण तुम्हाला इथे वेटिंग रूम मध्ये जागा मिळणार नाही. काय प्रत्येकाचं वेटिंग रूमचं बुकिंग झालेलं आहे वरून. काही काही मोठी मोठी महाबळेश्वरला हॉटेल असतात, माथेरानला असतात, त्याचं बुकिंग मुंबईला होतं. तिथे जाऊन नुसतं जायचं, हो बुकिंग आलंय. तसं तुमचं वर बुकिंग झालेलं आहे, खाली आलेलं आहे. खालचे दिवस संपले की ते म्हणतील चला आता जागा मोकळी करा, वेटिंग लिस्ट मध्ये बागे जन्माला यायचे बाकी आहेत. अमलात्मा परमहंस शुकदेव. बरं का, भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये जी प्रगट झाली होती ती कशी होती? कामना रहित, गुणरहित, प्रतिक्षण वर्धमान. नारद आपल्या भक्तिसूत्रामध्ये सांगतात ती भक्ती कशी होती? कामना रहित, गुणरहित, कामना रहित, प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला वर्धमान होणारी, गुणावर नाही अडकलेली. काही काही माणसं गुणावर प्रेम करतात, गुण संपलं की प्रेम संपतं. काही काही रूपावर प्रेम करतात, रूप संपलं की कुणीही सिनेमामध्ये काम करायला बोलवत नाही. नाही का? सिनेमामध्ये काय, नाटकामध्ये काय, रूपाला किंमत आहे. ते संपलं की रोल बदलतात. ते म्हणतात आता हे बघा तुम्ही लीडिंग लोड करू नका, आता त्याच्या बापाचा करा, म्हाताऱ्याचा करा. लक्षात घ्या, जो अखंड रोल होत जातो तो रोल, इट्स लाईक अ रोलिंग स्टोन. असं रोल होत जातो. तसं जीवन आपलं असं रोल होतो. बालपण आहे, तारुण्य आहे, वृद्धापकाळ आहे, हे सगळं रोल होत जातं. असं असं पालटत जातं. माहिती नाही किती दिवस आहे जीवन, किती दिवस चालणार आहे माहिती नाही. म्हणून कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून शुक महामुनी आणि अनेक चरित्र आपण ऐकली, अनेक लीला ऐकल्या. गोवर्धन लीला ऐकली, चिरहरण लीला ऐकली. आणि करत 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 आपण रास क्रीडेला आलो. झालं झालं खरं, पण शिल्लक आहे. लग्न झालं, 2 मुलं बाळ झाली, पण
मनासारखं. हा, लग्न म्हणजे कॉम्प्रोमाइज आहे बर का. पुष्कळ ठिकाणी कॉम्प्रोमाइजच आहे. म्हणून आपल्याकडे माणसाने हुशारीने म्हणी टाकल्या, पदरी पडलं आणि पवित्र झालं. या म्हणी टाकण्याची काही गरज होतं का? मन एवढ्या करताच टाकली की मुलीने इकडे तिकडे बघू नये, जे तुझ्या पत्रात पडले काळं गोड नकट वक्त. म्हणून पूर्वीच्या काळीच्या म्हणी बघितल्या का? बाईचं रूप बघावं, पुरुषाचं बघू नये, इकडे नाक असलं तरी. हात काय नाही, मला काही अजून कळलं नाही. हा, पुरुषाचं रूप बघू नये, बाईचं रूप बघू नये म्हणजे काय? कोणाही लग्न करावं काही येड्या घाबळ्याबरोबर? हे एवढ्या करताच होतं की वा ठीक आहे, अगदीच काही चिकित्सा करू नये, अगदीच घासत बसलं तर ते लग्न व्हायचं नाही, त्यापेक्षा आपलं 2-3 बघावे, त्याच्यातला हा 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 याच्यापेक्षा दगडापेक्षा हा. काय पण असं जरी झालं, संसार जरी झाला, 60 पर्यंत गेले, 70 पर्यंत गेले, तरी मनात राहतच. शेवटी ती म्हातारी सुद्धा म्हणतेच, मी म्हणून माझ्या ठिकाणी जर दुसरी असती ना. आणि काय असतं, जरा 50च्या पुढे हे बायकांना बोलायला अधिकार प्राप्त होतो. आणि एकदा त्यांना अधिकार प्राप्त झाल्यानंतर ते मागच्या 20 वर्षाचं उट्ट काढून घेतात. तशा काही सोडत नाहीत. आता राहू द्या, किती वर्ष ऐकून घ्यायचं तुमचं. काळ्याचे पांढरे झाले, पुन्हा काळे केले. इतकं झालं, किती ऐकून घ्यायचं. काय कळलं? एकंदर सगळं गणित अवघड आहे. याचा अर्थ सिद्धांत कळला का? अशी लग्न इकडे तिकडे होतच राहतात. पण असामान्य पती मिळण्याकरता काहीतरी विशेष करावं लागतं, त्याशिवाय इतकं सोपं नाही आहे. म्हणून कात्यायनी व्रत बरं का. अजून एक गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल. व्यासानी बद्रिका